ज्यांचे 1000 सबस्क्रायबर पूर्ण करण्याचं स्वप्न आहे आणि ज्यांचे 1000 सबस्क्रायबर हे कंप्लीट होत नाहीये, त्यांचे 1000 सबस्क्रायबर मी आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण करून देणार. हे मी स्वतः सांगत नाहीये, तर यूट्यूबचे एक अपडेट आलेलं आहे, ते अपडेट स्वतः सांगत आहे. तर तुम्हाला त्यासाठी काय करायचं आहे, तर 7 दिवस 7 कामं काय करायची आहे, तुम्हाला कंप्लीट करायचे आहे. तर एका कामासाठी तुम्हाला फक्त 1 मिनिट लागणार आहे. या पद्धतीने तुम्ही जर काम केलं तर अवघ्या 10 दिवसात काय होतील, तुमचे 1000 सबस्क्रायबर कंप्लीट होतील. तुम्ही तुमचा यूट्यूब चॅनल 2025 मध्ये किंवा गेल्या 2 ते 3 वर्षापासून काय केलेला असेल, चालू केलेला असेल. तुमच्या चॅनलची कॅटेगरी कोणतीही असो, तुम्ही कुकिंग रिलेटेड व्हिडिओ बनवत असाल, तुम्ही ब्लॉगिंग करत असाल किंवा तुम्ही एज्युकेशनल रिलेटेड व्हिडिओ बनवत असाल, तुमच्या कॅटेगरीमुळे काहीही फरक पडणार नाही. तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी जी सिक्रेट ट्रिक सांगणार आहे, ती सिक्रेट ट्रिक काय करायची आहे, तुम्हाला फॉलो करायची आहे. तुम्ही जर ती सिक्रेट ट्रिक्स फॉलो केली तर अवघ्या 10 दिवसात तुमचे 1000 सबस्क्रायबर काय होतील, कंप्लीट होतील. तुम्ही स्क्रीनवरती लाईव्ह प्रूफ बघू शकता. अवघ्या एका व्हिडिओमधून मला 507 सबस्क्रायबर मिळालेले आहे. मग आपल्याला चॅनलचा क्रायटेरिया पूर्ण करण्यासाठी अवघे 1000 सबस्क्रायबर लागतात. जर ह्या पद्धतीने तुम्ही काम केलं तर 2 व्हिडिओ बनवून तुम्ही काय करू शकता, तुमचा क्रायटेरिया म्हणजेच तुमचे 1000 सबस्क्रायबर काय करू शकता, पूर्ण करू शकता. मग नक्की मी कोणत्या सिक्रेट ट्रिक्स फॉलो केल्या की ज्यामुळं अवघे एका व्हिडिओमध्ये मला 506 सबस्क्रायबर मिळाले. तर ती सिक्रेट ट्रिक्स मी आजच्या व्हिडिओमध्ये काय करणार आहे, शेअर करणार आहे. सबस्क्रायबर सोबतच तुमचा वॉच टाइम पण काय होणार आहे, वाढणार आहे. तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. अवघ्या एका व्हिडिओमधून जवळपास मला 1200 तास वॉच टाइम हा काही मिळालेला आहे. तर तुम्ही पण काय करू शकता, तुमचा वॉच टाइम, तुमचे सबस्क्रायबर दोन्ही पण ह्या ट्रिक्सने काय करू शकता, भन्नाट पद्धतीने वाढू शकता. तर तुम्हाला कोणत्या ट्रिक्स वापरायच्या आहे तर A to Z मी तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर त्या पद्धतीने तुम्ही तुमचे 1000 सबस्क्रायबर आणि तुमचे वॉच टाइम हे दोघे काय करू शकता, ॲट अ टाइम वाढू शकता. तुम्ही यूट्यूबवरती शॉर्ट व्हिडिओ बनवत असाल किंवा लॉंग व्हिडिओ बनवत असाल, पण तुम्ही यूट्यूबवरती रेग्युलर काम करत आहात किंवा तुम्ही यूट्यूबवरती एकदम एफर्ट देऊन काम करत आहात, म्हणजेच तुम्ही काय आहात, यूट्यूबवरती सिरियस आहात. तुम्हाला यूट्यूबवरती सक्सेस व्हायचं आहे. जर तुम्हाला यूट्यूबवरती सक्सेस व्हायचं असेल तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे. जर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला तरच मी तुमचे 1000 सबस्क्रायबर काय करू शकते, आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण करून देऊ शकते. तर बघा, सगळ्यात पहिला पॉईंट म्हणजे तुम्ही डेली व्हिडिओ अपलोड करता. तुम्हाला चॅनल जो ग्रो करायचा असेल किंवा तुमचे व्हिडिओ व्हायरल करायचे असतील तर तुम्हाला डेली व्हिडिओ अपलोड करणं गरजेचं नाहीये. हा जर तुम्ही यूट्यूबवरती फुल टाइम काम करत असाल तर तुम्ही डेली व्हिडिओ नक्कीच अपलोड करा. पण डेली व्हिडिओ अपलोड करण्याच्या नादात काय होतं, जर तुम्ही पार्ट टाइम करत असेल, म्हणजे एखाद्या ठिकाणी तुम्ही जॉब करताय, मग तुम्ही पार्ट टाइम यूट्यूबवरती काम करत आहात, पण तरी तुम्ही डेली यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करत आहे, तर त्यामुळे काय होतंय, तुमच्या व्हिडिओची क्वालिटी ही काय होते, डाऊन होऊन जाते. तुम्हाला व्हिडिओमध्ये जी स्क्रिप्ट सांगायची आहे ती स्क्रिप्ट तुम्ही प्रॉपर पद्धतीने बोलत नाही किंवा तुम्हाला एडिटिंगसाठी जेवढा टाइम पाहिजे तेवढा टाइम न भेटल्यामुळे तुम्ही फक्त करायचं म्हणून काय करता, व्हिडिओ एडिट करता किंवा स्क्रिप्ट बनवता किंवा व्हिडिओ बनवून तयार करता आणि यूट्यूबवरती अपलोड करता. त्यामुळं तुम्हाला काय होतंय, तुमचा व्हिडिओ व्हायरल होत नाही, तुमच्या व्हिडिओला जास्तीत जास्त व्ह्यूज येत नाही, त्यामुळे तुमचे सबस्क्रायबर पण काय होत नाही, वाढत नाही. तर डेली व्हिडिओ अपलोड करण्यापेक्षा जर तुम्ही पार्ट टाइम काम करत असाल तर तुम्ही 2 दिवसांनी, 3 दिवसांनी, 4 दिवसांनी व्हिडिओ टाकले तरी चालेल. पण तुम्हाला मी वारंवार सांगते का तुम्हाला त्या गॅपमध्ये काय ठेवायची आहे, कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. म्हणजे जर तुम्ही 3 दिवसांनी व्हिडिओ अपलोड करत असाल तर तुम्ही 3 दिवसांनी व्हिडिओ अपलोड करायचे आहे. त्या 3 दिवसात काय करायचं नाही, तुम्हाला गॅप ठेवायचा नाही आहे. त्यामुळे काय होईल, तुमच्या व्हिडिओची क्वालिटी पण मेंटेन राहील, तुमच्या व्हिडिओची जी स्क्रिप्ट आहे ती स्क्रिप्ट पण काय राहील, लोकांना, ऑडियन्सला आवडेल अशी राहील. त्यामुळे जास्तीत जास्त तुमचा व्हिडिओ काय होईल, व्हायरल होण्यासाठी मदत होईल. जितका तुमचा व्हिडिओ व्हायरल होईल जितकी लोकांना तुमची स्क्रिप्ट आवडेल, त्यामुळे तुमचे जे ऑडियन्स असतील ते ऑडियन्स काय होतील, ऑटोमॅटिकली तुमच्या सबस्क्रायबरमध्ये काय होतील, कन्वर्ट होतील. कारण तुम्हाला माहीत आहे व्हिडिओ व्हायरल करण्यासाठी डेली व्हिडिओ अपलोड करणं गरजेचं नाहीये. फक्त यूट्यूब अल्गोरिदममध्ये आपला चॅनल फिट राहण्यासाठी आपल्याला व्हिडिओमध्ये कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. पण जर तुम्हाला व्हिडिओ व्हायरल करायचा असेल तर तुमच्या व्हिडिओवरती ऑडिओ रिटेन्शन येणं गरजेचं आहे. कारण जितकं जास्त ऑडिओ रिटेन्शन म्हणजे तुमच्या व्हिडिओवरती लोक थांबले पाहिजे, तुमचा व्हिडिओ लोकांनी पूर्ण बघितला पाहिजे, त्यावेळेसच तुमचा व्हिडिओ हा जास्तीत जास्त काय होतो, व्हायरल होतो. त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट म्हणजे तुम्ही जर डेली व्हिडिओ अपलोड करत असाल तर तुम्हाला व्हिडिओची सेटिंग करणं गरजेचं आहे. सेटिंग म्हणजेच काय, तुमचा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओचं टायटल, डिस्क्रिप्शन, टॅग हे तुम्हाला सर्चेबल कीवर्ड्समध्ये टाकणं गरजेचं आहे. त्यामुळं काय होतं, तुमचा व्हिडिओ हा सर्चमध्ये येतो. जर तुम्ही तुमच्या व्हिडिओला टायटल टाकलं नाही तर भरपूर जण काय करतात, टायटल टाकत नाही, मग फक्त त्यांची तिथं डेट दाखवते. पण त्या डेटमुळं काय होतं, तुमचे व्हिडिओ हे काय होत नाही, जास्तीत जास्त लोकांच्या सर्चमध्ये जात नाही. मग तुमचा व्हिडिओ जर जास्तीत जास्त लोकांच्या सर्चमध्ये गेला नाही तर तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज येणार नाही. व्ह्यूज नाही आले म्हणजे तुमचे सबस्क्रायबर हे वाढणार नाही का.
मग भरपूर जणांना कळत नाही नक्की टायटल सर्चेबल कीवर्ड्सवरती कसं टाकायचं. ते एकदम सिंपल स्टेप आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे बघा तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं यूट्यूब ओपन करायचं आहे. यूट्यूब ओपन केल्यानंतर तुम्हाला जे तुमचं प्रोफाईल पिक दिसत आहे त्या प्रोफाईल पिकवरती क्लिक करायचं आहे. प्रोफाईल पिकवरती गेल्यानंतर तुम्हाला प्रोफाईल पिकच्या खाली स्विच अकाउंट, गुगल अकाउंट आणि थर्ड ऑप्शन दिसत असेल टर्न ऑन इनकॉग्निटो. त्या टर्न ऑन इनकॉग्निटो ऑप्शनवरती काय करायचं आहे, तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता या ऑप्शनचा फायदा काय होईल, तुम्ही यूट्यूबवरती जे पण काही सर्च कराल किंवा यूट्यूबवरती काही पण ज्या ॲक्टिव्हिटी कराल त्या ॲक्टिव्हिटी यूट्यूब अल्गोरिदमला कळणार नाही. तर तुम्हाला सर्च यूट्यूबमध्ये तुम्ही ज्या रिलेटेड व्हिडिओ बनवलेला आहे त्या रिलेटेड काय करायचं आहे, तुम्हाला 1 ते 2 शब्द इथे टाकायचे आहे. तर सपोज तुम्ही पावभाजीचा व्हिडिओ बनवलेला आहे, मग तुम्हाला पावभाजी रिलेटेड टायटल शोधायचं आहे. तर ते कसं शोधणार बघा, तर तुम्हाला सर्च यूट्यूबमध्ये काय टाकायचं आहे, पावभाजी रेसिपी. आता इथे स्क्रीनवरती तुम्हाला जे पावभाजी रिलेटेड ज्या पण व्हिडिओजला जास्तीत जास्त व्ह्यूज आहे मिलियन्समध्ये किंवा जे व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल झालेले आहे ते व्हिडिओ काय होणार आहे, तुम्हाला इथं टॉपला शो होणार आहे. तर त्यातला काय करायचं आहे, तुम्हाला एक व्हिडिओ घ्यायचा आहे. त्या व्हिडिओला काय करायचं आहे, तुम्हाला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला त्या व्हिडिओच्या खाली शेअरचा ऑप्शन दिसत आहे. त्या शेअरच्या ऑप्शनवरती जायचं आहे. शेअरच्या ऑप्शनवरती गेल्यानंतर तुम्हाला कॉपी लिंकमध्ये गेल्यानंतर त्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलमधलं प्ले स्टोअर काय करायचं आहे, ओपन करायचं आहे. प्ले स्टोअर ओपन केल्यानंतर तुम्हाला थर्डला सर्च ऑप्शन दिसत आहे. त्या सर्च ऑप्शनवरती काय करायचं आहे, तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता सर्च ॲप अँड गेममध्ये काय टाकायचं आहे, तुम्हाला वायटूल. आता वायटूल ॲप काय करायचं आहे, तुम्हाला सर्च करायचं आहे. वायटूल ॲप्लिकेशन तुमच्यासमोर काय झालेलं आहे, ओपन झालेलं आहे. जर तुम्ही डाउनलोड केलेलं असेल तर ते ओपन होईल. इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला वायटूल नावाचं ॲप्लिकेशन सिम्पली ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर एंटर व्हिडिओ किंवा चॅनल URL तिथं काय करायचं आहे, थोड्या वेळ टॅप करून ठेवायचं आहे. तुम्ही जी लिंक कॉपी केली होती ती इथे तुम्हाला पेस्ट करायची आहे. पेस्ट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, गो ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता गोवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या व्हिडिओचं कॉपी टायटल, कॉपी डिस्क्रिप्शन, डाउनलोड थंबनेल, कॉपी हॅशटॅग, कॉपी कीवर्ड अशा सगळ्या गोष्टी काय दिसत आहे आणि त्या तुम्ही कॉपी पण करू शकताय. तुम्हाला A to Z ह्या व्हिडिओचं काय दिलेलं आहे, त्यांनी डिटेल्स दिलेला आहे. तर तुम्हाला जर टायटल लागत असेल तर तुम्हाला सिम्पली कॉपी टायटलवरती क्लिक करायचं आहे, तुमच्या व्हिडिओमध्ये पेस्ट करायचं आहे. कॉपी डिस्क्रिप्शनवरती क्लिक करायचं आहे, तुमच्या व्हिडिओमध्ये काय करायचं आहे, ते डिस्क्रिप्शन पेस्ट करायचं आहे. त्यानंतर मी कॉपी कीवर्ड्समध्ये तुम्ही जेव्हा व्हिडिओ अपलोड कराल त्या व्हिडिओ अपलोड करताना जेव्हा तुम्ही YT स्टुडिओमधून व्हिडिओ अपलोड करता त्यावेळेस तुम्हाला तिथं टॅग लावण्याचा ऑप्शन येतो. तर तुम्हाला काय करायचे आहे, हे जेवढे कीवर्ड्स असतील ह्या व्हिडिओचे ते एका नोटपॅडमध्ये काय करायचे आहे, पेस्ट करायचे आहे. पेस्ट केल्यानंतर तुम्हाला तिथून एक एक कीवर्ड काय करायचा आहे, तुमच्या टॅगमध्ये ॲड करत चालायचं आहे. यामुळे नक्कीच फायदा हा होईल का तुमचे जे सर्चेबल कीवर्ड्स आहे किंवा सर्चेबल टायटल्स आहे त्यामुळे तुमचा व्हिडिओ हा जास्तीत जास्त ऑडियन्सच्या सर्चिंगमध्ये जाईल. जास्तीत जास्त ऑडियन्सच्या सर्चिंगमध्ये गेल्यामुळे तुमच्या व्हिडिओचे व्ह्यूज वाढतील. जर तुमचा कंटेंट चांगला असेल तर नक्कीच त्या व्ह्यूजचं तुमच्या सबस्क्रायबरमध्ये काय होईल, कन्वर्जन होईल. त्यानंतर बघा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगत होते की मी एक सिक्रेट ट्रिक सांगणार आहे की त्या ट्रिक्समुळे तुम्ही नक्कीच 10 दिवसात 1000 सबस्क्रायबर कंप्लीट करू शकता. तर ती ट्रिक सांगण्याची वेळ आलेली आहे. तर ती ट्रिक्स अशी आहे की जेव्हा तुमचे 50 सबस्क्रायबर कंप्लीट होतात, 50 सबस्क्रायबर झाल्यानंतर तुम्हाला लगेच काय करायचं आहे, लाईव्ह चालू करायला सुरुवात करायची आहे. लाईव्हमुळे तुम्हाला दिवसाला 100 ते 150 सबस्क्रायबर कसे मिळणार ते तुम्हाला मी सेटिंग सहित समजून सांगणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, पूर्ण सेटिंग बघायची आहे, कुठेही स्किप न करता. किंवा भरपूर जणांना डाऊट्स असतो की नक्की लाईव्ह कसं करायचं, लाईव्ह कसं चालू करायचं, तर ते पण मी तुम्हाला काय करणार आहे, समजून सांगणार आहे. आता बघा तुम्हाला लाईव्ह घेण्यासाठी काय करायचं आहे, सिम्पली तुमचं यूट्यूब ओपन करायचं आहे. यूट्यूब ओपन केल्यानंतर तुम्हाला जो प्लस आयकॉन दिसत आहे त्या प्लस आयकॉनवरती काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. प्लस आयकॉनवरती गेल्यानंतर तुम्हाला पहिला ऑप्शन दिसतो व्हिडिओ, नंतर शॉर्ट दिसतो, नंतर थर्ड ऑप्शन दिसतो लाईव्ह. मग त्या लाईव्ह ऑप्शनवरती काय करायचं आहे, तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता त्यानंतर तुम्हाला दिसत आहे लाईव्ह टेक सोनाली इज लाईव्ह. तिथं समोर पेन आयकॉन दिसत आहे, त्या पेन आयकॉनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथं तुम्हाला नेक्स्टवरती क्लिक करायचं नाही. तुम्ही जर नेक्स्टवरती क्लिक केलं तर डायरेक्ट तुमचं लाईव्ह सुरू होईल. त्यामुळे तुम्हाला आधी पेनवरती क्लिक करायचं आहे. पेनवरती गेल्यानंतर तुम्हाला बघा तुमचं थंबनेलच्या इथं पेन दिसत आहे. तर तिथं काय करायचं, तुम्ही ज्या रिलेटेड लाईव्ह घेणार आहात त्या लाईव्हच्या रिलेटेड काय करायचं, तुम्हाला थंबनेल बनवायचा आहे. मग त्या पेनच्या आयकॉनवरती गेल्यानंतर तुम्ही जो पण काही थंबनेल बनवलेला असेल तो थंबनेल इथं काय करायचा आहे, तुमच्या लाईव्हला लावायचा आहे. त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट दिसत असेल टायटल. आता इथं टेक सोनाली इज लाईव्ह आहे. मग इथं तुम्ही काय करू शकता, सिम्पली तुम्ही ज्या रिलेटेड व्हिडिओ घेणार आहात किंवा ज्या रिलेटेड लाईव्ह घेणार आहात त्या रिलेटेड काय करायचं, तुम्हाला इथं टायटल टाकायचं आहे. सपोज आता तुम्ही चॅनल चेक करत आहात तर मी इथं काय करायचं आहे, चॅनल चेकिंग.
असं तुम्हाला काय करायचं आहे, टायटलमध्ये टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला दिसत आहे व्हिजिबिलिटी पब्लिक. आता व्हिजिबिलिटी आपल्याला काय करायची, इथं पब्लिक ठेवायची आहे. पब्लिक का ठेवायची आहे, ज्या वेळेस तुम्ही व्हिडिओ पब्लिक ठेवता तुमच्या लाईव्हवरती जे काही ऑडियन्स येणार ते ऑडियन्स तुमचा व्ह्यूज म्हणून काउंट केले जातील, किंवा त्या व्ह्यूअर्सकडून किंवा त्या ऑडियन्सकडून तुम्हाला जो काही वॉच टाईम मिळेल तो वॉच टाईम तुमचा ॲड केला जाईल. त्यामुळे तुम्हाला इथं पब्लिक ठेवायचं आहे. जर तुम्ही अनलिस्टेड केलं तर अनलिस्टेडमध्ये तुमचे व्ह्यूज पण काउंट होणार नाही, तुमचा वॉच टाईम पण हा काउंट केला जाणार नाही. त्यानंतर बघा तुम्हाला ॲड डिस्क्रिप्शन दिसत आहे. तुम्हाला तुमच्या जे लाईव्ह आहे त्या लाईव्ह रिलेटेड काय करायचं आहे, इथं डिस्क्रिप्शन टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला लोकेशन असेल, जे लोकेशन असेल ते लोकेशन टाकायचं आहे. त्यानंतरचा सगळ्यात मेन पॉईंट म्हणजे तुमचं शेड्यूल फॉर लॅटर. आता शेड्यूल फॉर लॅटरवरती काय करायचं आहे, तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता सपोज आज आहे 30 नोव्हेंबर, मग तुम्हाला जर सपोज 3 डिसेंबरला काय करायचं आहे, लाईव्ह घ्यायचं आहे. मग तुम्ही 3 डिसेंबरवरती क्लिक करून ओके करणार आहात. मग तुम्हाला किती वाजता घ्यायचं आहे, मग 3 वाजता घ्यायचं असेल तर 3 वाजेला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे आणि ओके म्हणायचं आहे. आता ओके केल्यानंतर तुम्हाला काय झालेलं आहे, तुमचं शेड्यूल फिक्स झालेलं आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. त्यावेळेस तुम्ही नेक्स्ट करता. नेक्स्ट केल्यानंतर तुमच्यासमोर असं पेज ओपन होईल. तर तुम्हाला इथं गो लाईव्हवरती जायचं नाही, तुम्हाला इथं डनवरती क्लिक करायचं आहे. डन केल्यानंतर जेव्हा तुम्ही बॅकला येता, बॅकला आल्यानंतर तुम्हाला तुमच्या प्रोफाईल पिकवरती जायचं आहे. प्रोफाईल पिकवरती क्लिक केल्यानंतर तुमचं जे चॅनल आहे त्या चॅनलचं काय करायचं आहे, व्ह्यू चॅनलमध्ये जायचं आहे. व्ह्यू चॅनलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला दिसत असेल होम, व्हिडिओ, शॉर्ट, लाईव्ह. मग तुम्हाला लाईव्हवरती जायचं आहे. आता लाईव्हमध्ये गेल्यानंतर तुम्हाला दिसत असेल अपकमिंग, चॅनल चेकिंग. तुमचा जो लाईव्ह आहे, तुम्ही जो शेड्यूल केलेला आहे तो लाईव्ह दिसत आहे. त्या लाईव्हवरती काय करायचं आहे, तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं दिसत आहे लाईव्ह चॅट. तुम्हाला लाईव्ह चॅटच्या समोर तुमचा सेटिंगचा आयकॉन येत आहे. त्या सेटिंगच्या आयकॉनवरती काय करायचं आहे, तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता इथं तुम्हाला काय येत आहे, कम्युनिटी मॉडरेशन. आता कम्युनिटी मॉडरेशनमध्ये गेल्यानंतर बघा तुम्हाला काय येत आहे, लाईव्ह चॅट ऑन, लाईव्ह चॅट समरी, त्यानंतर पार्टिसिपंट मोड. आता पार्टिसिपंट मोडमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक इथं सबस्क्रायबर करायचं आहे. बॅकला आल्यानंतर तुम्हाला दिसत असेल टेक्स्ट सोनाली 20 टून ऑन सबस्क्रायबर ओनली मोड, ओनली चॅनल सबस्क्रायबर कॅन सेंड मेसेज. मग याचा फायदा काय होणार आहे, जेव्हा तुमचं लाईव्ह चालू होणार किंवा तुमचं हे लाईव्ह आहे दुसरं कोणी बघणार आहे, त्यांना ज्या कमेंट्स करायच्या असतील तर ते जेव्हा तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करतील त्याच वेळेस ते काय करू शकता, तुमच्या चॅनलला कमेंट करू शकता. तर बघा जेव्हा तुम्ही ह्या पद्धतीने लाईव्हची सेटिंग करणार, तर लाईव्हची सेटिंग केल्यानंतर ॲटोमॅटिक ज्यांना तुमच्या चॅनलवरती कमेंट्स करायचे आहे, म्हणजे एखाद्याला सांगायचं आहे की माझ्या चॅनलला चेक करा किंवा अजून काही प्रॉब्लेम असतील तर त्यांना शेअर करायचे असतील तुमच्यासोबत, तर ते तुम्हाला काय करतील, नक्कीच तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करतील आणि तुम्हाला कमेंट करतील. यामुळं फायदा हा होतो की जेव्हा आपण लाईव्ह घेतो तर लाईव्ह करताना आपल्याला सगळ्यात जास्त सबस्क्रायबर हे मिळतात. मग तुम्हाला जेव्हा तुम्ही लाईव्ह घेता तर लाईव्ह करताना नुसतं तुम्ही लाईव्ह चालू करून तुम्हाला कुठेतरी रिंगायचं आहे किंवा बसून घ्यायचं आहे असं नाही करायचं आहे. तुम्हाला पूर्ण लाईव्हमध्ये बोलायचं आहे. पूर्ण लाईव्हमध्ये तुम्हाला तुमचं पूर्ण लक्ष तुमच्या ऑडियन्सकडे द्यायचं आहे. त्यावेळेस तुम्हाला तुमच्या लाईव्हचा फायदा हा सबस्क्रायबर वाढवण्यासाठी होणार आहे. जर तुम्ही फक्त लाईव्ह चालू करून ठेवलं आणि तुम्ही एखाद्या भिंतीजवळ जाऊन बसले किंवा नुसते आळमटळम करत बसले तर तुमचे सबस्क्रायबर वाढणार नाही. तर अशी ही सिक्रेट सेटिंग होती की त्या सेटिंगमुळे नक्कीच तुमच्या दिवसाला तुम्ही जर व्यवस्थित काम केलं तर 100 ते 150 सबस्क्रायबर वाढतील. तर अवघ्या 10 दिवसात काय होतील, तुमचे 1000 सबस्क्रायबर काय होतील, कंप्लीट होतील. जर तुम्ही लाईव्ह चालू असताना जर 100% एफर्ट्स तुम्ही जर तुमच्या लाईव्हमध्ये दिले तर नक्कीच तुमच्या प्रत्येक लाईव्हमधून तुम्हाला दिवसाला 100 ते 150 सबस्क्रायबर मिळतील. ह्या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, अवघ्या 10 दिवसात तुमचे 1000 सबस्क्रायबर कंप्लीट करून तुम्ही तुमच्या चॅनलचा जो सबस्क्रायबरचा क्रायटेरिया आहे तो पूर्ण करू शकता. तर अशाच डेली टिप्स मी तुमच्यासाठी काय करत असते, व्हिडिओमध्ये शेअर करत असते. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवायचं आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही आणि तुमच्या जर काही क्वेरीज असतील तर त्या क्वेरीज मला काय करायचं आहे, कमेंटमध्ये कळवायच्या आहे. अशाच नवनवीन माहितीसोबत किंवा अशाच नवनवीन ट्रिक्ससोबत मी काय करत असते तुम्हाला रोज भेटत असते. आजची सिक्रेट ट्रिक्स तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. जर तुमच्या काही क्वेरीज असतील तर मला कमेंटमध्ये कळवायच्या आहे. तर भेटूया एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत बाय बाय.